करायचे होते, परंतु महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन 1840 ला लग्न केले व त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या. सावित्रीबाईला सुद्धा लिहिता वाचता येत नव्हते, म्हणून तर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवले व त्या गणित शिकल्या, लिहायला वाचायला शिकल्या. मित्रांनो, जेव्हा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला धडे शिकवायला सुरुवात केली, तेव्हा समाजातील अशिक्षित लोक त्यांच्यावर टोमणा मारायचे, त्यांची थट्टा करायचे. पण आपल्या मनापासून शिक्षण घ्यायची तयारी त्यांनी केली होती. आपली जिद्द कायमची ठेवली होत्या. बऱ्याच काही गुण शिकल्या व शिक्षित झाल्या. मित्रांनो, ज्योतिबाच्या मनात मुलींना शिक्षण द्यावे व त्यांना समाजात मनाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचे पाय रचले. पुण्यामध्ये सन 1848 ला मुलीची पहिली शाळा उघडली व त्या शाळेत पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईची निवड झाली. त्या काळी लोक अनाडी अस्तित्व होते. सावित्रीबाई जेव्हा शाळेत जाण्यास घरून निघायचे, तेव्हा गावाचे लोक त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, दगड मारायचे. बऱ्याचदा बाईचे कपडे खराब व्हायचे, पण परंतु मनात तीव्र जिद असताना त्या काही घाबरल्या नाही, कारण मान अपमान त्यांच्याकडे त्यांनी काही लक्ष दिले नाही. अपमानाची दिशा मानाकडे वळवली व शिक्षण सुरू ठेवले. मित्रांनो, आज जर कुणी व्यक्ती शिक्षकावर शेण दगड मारत असेल तर काय होणार याची जाणीव तुम्हा आम्हाला ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या मुलींना व मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हता, म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली. 1864 ला त्यांनी बाल आश्रम सुरू केले. त्यांच्या या महान कार्यक्रमाचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले. एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्री करिता केले. त्यांचे ऋण कधीही भारतीय स्त्री फेडू शकणार नाही. आज जर मुलगी किंवा बाईने जर सावित्रीबाईचा फोटो लावून दररोज एक अगरबत्ती लावून पूजा जरी केली ना तरी कमीच आहे. पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर 1890 ला प्लॅंकच्या साथीने ज्योतिबा दगावले व 7 वर्षांनंतर 10 मार्च 1897 ला भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व संसार, सोडिले सर्व घरदार. जय माता सावित्री. जाता जाता एवढेच म्हणेल, स्त्री ही क्षणाची पत्नी आहे आणि अनंताची काळाची माता आहे. जय हिंद, जय माता सावित्री.